एका अतिश्रीमंत बाईने आपल्या कुत्र्याच्या म्हणजेच लाडक्या श्वानाच्या इलाजासाठी एका छोट्या शहरातील प्रसिद्ध अशा पशुतज्ञ डॉक्टरला शेवटचा पर्याय म्हणून फोन केला. शेवटचा फोन यासाठी कारण याआधी आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वागण्यातील फरक पाहून त्या बाईने बाहेरगावी तसेच इतर ठिकाणी आपल्या कुत्र्याच्या उपचारासाठी बराच खर्च, बरीच औषधे, इंजेक्शन दिले होते. आपला लाडका पाळीव कुत्रा सुरुवातीला सर्व ऐकत होता, परंतु काही कालांतरानंतर त्या कुत्र्याने कमांड ऐकणं पूर्णपणे नजरअंदाज केले होते. म्हणजे त्याला जर बोलवले तर तो न ऐकता निघून जात होता. आपल्या मालकाने काही प्रेमाने आदेश जरी दिला तर तो कुत्रा त्याच्या पूर्णपणे उलट वागणे दिवसेंदिवस करत होता. त्याला खाण्यास काही छान पदार्थ जरी दिले तर तो ते खाणे टाळून जात असे. कुत्रा हा पूर्णपणे आपल्या मनाप्रमाणे दिवसेंदिवस वागू लागला होता. म्हणून पहिला अपॉइंटमेंट घेऊन बाई लाडक्या कुत्र्याला घेऊन त्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी सकाळीच हजर झाली. डॉक्टर त्या कुत्र्याला 5 मिनिटं ऑब्झर्व करू लागले. त्या कुत्र्याच्या मालकीणीला डॉक्टरने सांगितले की या कुत्र्याला 1 दिवस तुम्हाला माझ्याकडे ठेवून जावे लागेल, मगच मला चांगले उपचार करता येतील. कुत्रा आमचा फार लाडका असून आम्ही कुत्र्याशिवाय एकही दिवस 1 मिनिटही जगू शकत नाही, असे त्या बाईकडून डॉक्टरांना सांगितले गेले. तरी पण काळजावर दगड ठेवून मी 1 दिवस शेवटचा पर्याय म्हणून आपल्याकडे माझ्या लाडक्या श्वानाला ठेवून जाते, असे त्या बाईकडून सांगण्यात आले. कुत्र्याची मालकी निघून गेल्यावर डॉक्टरने आपल्या हाताखालील व्यक्तीला त्या कुत्र्याला नेऊन म्हशीच्या गोठ्यात जाऊन बांधायला सांगितले आणि जेव्हा जेव्हा त्या कुत्र्याला भूक लागेल तेव्हा तेव्हा काहीच पदार्थ खायला न देता मोठ्या पटाने जोरात 4 फटके कुत्र्याला दिवसातून 6 वेळा देऊन फक्त पाणी देण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला नंबर त्या मालकीने आपल्या कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी क्लिनिकला लावला. डॉक्टरने आपल्या हाताखालील व्यक्तीला त्या कुत्र्याला घेऊन येण्यास सांगितले. लांबूनच त्या कुत्र्याने आपल्या मालकीनीला पाहिल्या जोरात पळत येऊन अंगावर झडप घेतली व जोरजोरात चाटू लागला. बघून दुर्लक्ष करणारा आपला लाडका कुत्रा आज चक्क न बोलता आपल्याकडे उडी मारून आला व आपण सांगेल ते ऐकू लागला. हे पाहून डॉक्टरचे आभार मानून त्यांनी आश्चर्याने कुत्र्यावर असा कोणता इलाज केला अशी विचारणा केली. डॉक्टरांना फक्त एवढे सांगितले, फार प्रेमापोटी तुमचा पाळीव कुत्रा तुम्ही आईबाप आहे हे विसरून तो स्वतःलाच आईबाप समजू लागला होता. धन्यवाद.